आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपला हा जो आज कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पाईनसाठी वरदान. आता हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, हे नेमकं काय आहे? आणि त्याच्याबद्दल म्हणजे कॉमन लँग्वेजमध्ये जर आपल्याला सांगायचं झालं, तर व्हॉट इज इट? तर सुरुवातीला मी थोडं स्पाईनच्या आपल्या शरीर रचनेबद्दल बोलू इच्छितो. की आपली जी स्पाईनची रचना आहे, मणक्याची रचना आहे, ती फार गुंतागुंतीची आहे. आणि त्या गुंतागुंतीच्या स्पाईनमध्ये जर आपण एखाद्या पेशंटला म्हटलं, की "बाबा रे तुला आता ऑपरेशनची गरज आहे किंवा तुला उपचाराची गरज आहे." तर एक कॉमन फिअर असतो, की डॉक्टर माझं जर आपण काही शस्त्रक्रिया केली, माझं काही ऑपरेशन केलं, तर डॉक्टर मला पॅरालिसिस होईल का? माझ्या पायाची ताकद जाईल का? पायाचं सेन्सेशन जाईल का? हे जनसामान्य लोकांच्या मनात ह्या सगळ्या शंका येणं हे स्वाभाविक आहे. तर आधी जर आपल्याला मणक्याची रचनाबद्दल जर काय बोलायचं झालं, तर आपल्या मणक्यात 33 मणके असतात आणि 31 स्पायनल नर्व्हज असतात. आता स्पायनल कॉर्ड हे मेन आपला मेंदूपासून निघणारी जी शिपटी आहे, त्याला स्पायनल कॉर्ड म्हणतो. आणि त्याच्यातनं प्रत्येक भागातनं नसा बाहेर पडत राहतात आणि त्या बाहेर पडून नसा प्रत्येक विशिष्ट भागाला सप्लाय करतात. आता काही नसा मानेपासून निघून हातात जातात, काही नसा कमरेपासून निघून पायात जातात आणि त्यांचं विशिष्ट एक काम असतं. आता जेव्हा आपल्याला एखाद्या स्पाईनच्या व्यंगामुळे आता ते नर्व्ह कंप्रेशन असो किंवा जर आपलं इन्फेक्शन असेल किंवा ट्यूमर असेल किंवा फ्रॅक्चर असेल, तर अशा कंडिशन्समध्ये ती नस दाबली जाऊन स्पायनल कॉर्डला त्रास होऊ शकतो. आणि अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला 99% तर ऑपरेशनची गरज पडत नाही. 14753 सर तुमचा कॅमेरा ऑन करणार? हो करतो हा. एकच मिनिट. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला स्पाईनच्या उपचाराची गरज आहे, तर इन सच सिनारियोज लोकांच्या मनात एक भीतीचं वातावरण होतं की बाबा आपल्याला कुठे काही व्यंग तर येणार नाही ना, आपल्याला कुठे काही असं पॅरालिसिस तर होणार नाही ना. दॅट इज वन व्हेरी 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 इम्पॉर्टंट थिंग. तर आता सांगायचा उद्देश असा आहे की आता दिसतंय राहुल? नाही सर अजून. हा, आता माझा चेहरा दिसतोय का? हो, व्हिडिओ ऑन झालाय, स्क्रीन शेअर नाही झाली अजून. करतो, स्क्रीन शेअर करतो. तर सांगायचा उद्देश आपल्याला असा आहे की जर आपल्याला स्पायनल कॉर्ड मध्ये कुठे काही व्यंग आहे, कुठे काही नस दाबलेली आहे, तर मग आपल्याला हा त्रास डेफिनेटली त्या ठिकाणी होऊ शकतो. तर आता व्हॉट इज द सोल्युशन फॉर इट आणि व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर इट? तर आता ह्याची सोल्युशन, ह्याचं ट्रीटमेंट म्हणजे काय की ह्याला नवीन आपल्याला कडे जे रोबोटिक तंत्रज्ञान आलं आहे, जे उपचार पद्धती आली आहे, त्याच्याद्वारे असे बरेचसे केसेस आपण फार सक्सेसफुल रित्या ट्रीट करू शकतो. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आलं लक्षात? तर आता मी माझी स्क्रीन शेअर करतो. डॉक्टर साहेब, पूर्वी मला जर कोणाच्या घरी जायचं असेल तर मला बस नंबर, रिक्षा 10 लोकांना विचारायला लागायचे. त्याच्यातले 5 लोक तोंड वाकडी करणार, ऍड्रेस व्यवस्थित नाही सांगणार. आणि आता बघा त्या टेक्नॉलॉजीमुळे इतकं झालंय की जस्ट मला गुगल मॅप, मला तुमच्या घरी यायचं असेल तर तुम्ही जस्ट लोकेशन शेअर करणार आणि मी लगेच तिकडं बरोबर पोहोचणार. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर हे असंच आहे राहुल. आता मी माझी स्क्रीन शेअर करतो. दिसतंय का तुम्हाला आता? आय एम जस्ट शेअरिंग माय स्क्रीन. जस्ट अजून नाही सर. एकच मिनिट हा. जितकी टेक्नॉलॉजी तितकी पंचायती. जस्ट 1 मिनिट. स्क्रीन दिसतीये आता, फक्त व्हॉट्सअप दिसते. हो. डॉक्टर साहेब, हा बोला. मी एक महिना अगोदर वाचत होतो, युएस मध्ये अशी एक कार आहे टेस्ला म्हणून. बरोबर. बस त्याच्यात बसायचं, लोकेशन द्यायचा,
टाकायचं, बरोबर आपण त्या जागेवरती पोहोचतो. बरोबर बरोबर बरोबर. टेक्नॉलॉजी इतकी विकसित झालेली आहे तर ती आपल्याला हो. वरदानच ठरते. आता आपल्याला दिसतंय राहुल माझं स्क्रीन? हो, दिसतंय. हा, तर आता गाडी रुळावर आली आहे. आपण आता एक्झॅक्ट प्रोग्रामला सुरुवात करूया. तर मी जसं तुम्हाला म्हटलं तसं हा आपला मणका आहे. 33 मणके असतात आणि 2 मणक्यांमध्ये इथे गादी असते ज्याचं काम कुशनिंगचं आहे आणि 2 मणक्यांच्या मधनं एक नस निघते जिचं काम विशिष्ट असतं. आता जसं मी म्हटलं तसं जर आपण बघितलं तर जर स्पाईनचं आपण डिटेल इव्हॅल्युएशन केलं तर हे व्हर्टेब्रल बॉडी आहे आणि मागून हे स्पायनल कॉर्ड जात आहे आणि प्रत्येक ठिकाणावरनं नसा बाहेर पडतात. दिसतंय का आपल्याला? आणि हे ऍक्च्युअल स्पायनल कॉर्ड आहे आणि त्याला फार छोट्या छोट्या तारेसारख्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये. आणि आपण जर अजून एक वेगळा व्ह्यू बघितला तर दिस इज द स्पायनल कॉर्ड अँड दीज आर द नर्व्स विच आर कमिंग आउट. तर आता राहुल काय होतं की कधी फ्रॅक्चर झाला, आलं लक्षात, किंवा कधी इन्फेक्शन झालं, किंवा कधी स्पायनल कॉर्ड वरती दबाव आला, कधी ट्युमर आलं, तर या स्पायनल कॉर्ड वरती दबाव येतो आणि पेशंटला वेदना सुरू होतात, पेशंटला हातापायात ताकद जायला सुरुवात होते आणि अशा परिस्थितीमध्ये पेशंट डॉक्टरांकडे पोहोचून, मी जसं म्हटलं तसं 99% केसेस ह्यांना ऑपरेशनची गरज पडत नाही. पण अशा 1 ते 2% काही केसेस आहेत ज्यांना स्पायनल कॉर्ड वरती इतका दबाव असतो की त्यांच्या हातापायाची ताकद कमी होऊन त्यांना ऑपरेशन शिवाय पर्याय राहत नाही. आता जर आपण गुंतागुंतीचं जे स्पाईन आहे ते तर बघितलं आणि जेव्हा आपण म्हणतो की डॉक्टरांनी पेशंटला सांगितलं की आता तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे, तेव्हा पेशंटच्या मनात एक भीतीचं वातावरण होतं की माझे नातेवाईक म्हटले ऑपरेशन नका करू, पॅरालिसिस होईल, किंवा माझं रिलेटिव्ह म्हटले किंवा माझे बाजूवाले म्हटले की शक्यतो ऑपरेशन करू नका, आता चालताय उद्या चालणं बंद होऊ शकतं. या सगळ्या शंका लोकांच्या बरोबर आहेत. आता हे स्पाईन सर्जरी विच यूज टू बी डन इन द पास्ट, की हे 31 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी जेव्हा टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट्स नव्हतं, जेव्हा लोकांकडे आर्मामेंटेरियम नव्हते, नवीन नवीन गॅजेट्स नव्हते, मायक्रोस्कोप्स नव्हते, रोबोट्स नव्हते, तेव्हा असे ओपन ऑपरेशन्स व्हायचे. पण आजच्या ज्या युगात आपण राहतोय राहुल, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्राधान्यरित्या आपण कीहोल सर्जरी करतो. तुम्ही जर बघितलं तर हार्डली 1.5 ते 2 सेंटीमीटरच्या छिद्रातनं पेशंटच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया होतात आणि पेशंट सेम डे किंवा नेक्स्ट डे घरी जातो. आजच्या या घडीत म्हणजे जे आपलं आज जे टॉपिक आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजी इन स्पाईन, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे ओआर्म आणि नॅव्हिगेशन आहे. म्हणजे मी फार प्राऊडली तुम्हाला सांगू शकतो की हे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या पुण्यात संचिती हॉस्पिटलमध्ये हे अवेलेबल आहे आणि मी सांगू शकतो की हजारो पेशंट्सनी आतापर्यंत ह्याचा फायदा घेऊन ह्याच्यावरनं पूर्ण बरे झालेले आहेत. आणि हायटेक रोबोटिक सिस्टीम आहे आणि ऍडव्हान्स मायक्रोस्कोप्स आहेत. तर राहुल मी तुम्हाला दाखवलं की 30 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे. तर जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की या नवीन टेक्नॉलॉजीने आपल्याला कशी मदत केली आहे, तर स्पाईन सर्जरी हॅज बिकम सेफर, नंबर 1. इट हॅज लेड टू अ फास्टर रिकव्हरी. पेशंट कधी कधी 24 तासात आणि कधी कधी 48 तासात घरी जातो. पेशंटला अश्युअर्ड रिझल्ट भेटतात. म्हणजे जी भीती आहे की मी पॅरालिसिस होईल का माझ्या पायात, नाही, पायाची सेन्सेशन जाईल का, नाही, आणि एक्सलंट आउटकम. म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट आला आहात, जे प्रॉब्लेम घेऊन तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट झाला आहात, तो प्रॉब्लेम आपण पूर्णपणे काढून देऊ शकतो. आता मी तुम्हाला हे दाखवेल की व्हॉट इज ओआर्म अँड नॅव्हिगेशन. म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलं की नवीन आता आपल्याकडे रोबोटिक तंत्रज्ञान आहे, तर नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे, मी एक छोटस व्हिडिओ दाखवतो आपल्याला. सर, या व्हिडिओचा आवाज लो आहे, तुम्ही जर बोलला तर खूप चांगलं होईल. हो, आता येतोय का आवाज? अजून नाही सर, हा व्हिडिओ असाच राहू द्या, तुम्ही बोला. बरं. आता जर आपण हे बघितलं तर आपल्याकडे ही ओआर्म ही रोबोटिक टेक्नॉलॉजी आहे.
हे मी जे मागे दाखवतोय त्याला आपण नॅव्हिगेशन असं म्हणतो. आणि हे जे ओआम आणि नॅव्हिगेशनची ही संगत आहे त्याला बेसिकली आपल्या ट्रीटमेंटसाठी फार उपयुक्त ठरते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकच मिनिट. हा, तर आवाज येतोय राहुल माझा? व्हिडिओचा नाही, तुमचा हॅलो? येतो. व्हिडिओचा नाही. हॅलो राहुल, माझा आवाज आवाज येतोय आता? हा, तुमचा आवाज येतोय. बरं. हा, सर तुम्ही माहिती द्या या व्हिडिओ बद्दल. तर आपण हे बघितलं तर हा ओआम आणि हे नॅव्हिगेशन आहे. आणि आपल्याला जी भीती आहे की बाबा कुठे आपली पायातली ताकद जाते का किंवा पायातलं सेन्सेशन कमी होतंय का, तर आता मी आपल्याला इकडे ही माहिती देऊ इच्छितो की एक्झॅक्टली हे नॅव्हिगेशन काय आहे, ओआम काय आहे आणि न्यूरो मॉनिटरिंग काय आहे. तर ओआम जे आहे हे एक इंट्राऑपरेटिव्ह स्कॅनर आहे आणि मागे ही जी स्कॅनची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते ती नॅव्हिगेशनला जाते आणि नॅव्हिगेशन ती सगळी इन्फॉर्मेशन कनेक्ट करून सगळी स्पाइनची जी अॅनाटॉमी आहे ती त्याच्यामध्ये कनेक्ट होते आणि ती पूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट झाल्यावरती आपल्याला इंट्राऑपरेटिव्ह नॅव्हिगेशन म्हणजे आपल्याला नस किती मोकळी झाली आहे, स्पायनल कॉर्ड किती फ्री आहे, इम्प्लांट एक्झॅक्टली कुठे टाकायचंय, हे सगळं आपल्याला इंट्राऑपरेटिव्ह कळतं. आधी कसं असायचं की ऑपरेशन झाल्यावरती आपल्याला सगळी माहिती मिळायची, पण आता तुम्ही जर हे बघताय की पेशंट झोपला आहे आणि इंट्रा ऑपरेटिव्ह हे ऑपरेशन थिएटरमध्ये ही ओआम मशीन आत येते, ही मशीन आत येते आणि पेशंटचं स्कॅनिंग होतं पूर्ण त्याच्यामध्ये. हे तुम्ही बघताय की पेशंटचं सगळं स्कॅनिंग होतं या ठिकाणी आणि ही स्कॅनिंग जी आहे ती एक 16 सेकंदात पूर्ण होते आणि ही सगळी इन्फॉर्मेशन जी इंट्राऑपरेटिव्ह स्कॅन आहे हे सगळं त्या नॅव्हिगेशनला प्रोजेक्ट केलं जातं. आणि मग हे ऑपरेशन झाल्यानंतर आपण परत एकदा असा स्कॅन घेतो म्हणजे त्या नसा ज्या दबल्या होत्या आता पूर्ण मोकळ्या झाल्या आहेत की नाही, जो स्पायनल कॉर्डवर दबाव आहे तो निघालाय की नाही, इम्प्लांट्स जे आपण बरोबर पोझिशनिंग केलंय ते इम्प्लांट पोझिशनिंग बरोबर झालंय की नाही, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित मिळते. दॅट इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ दिस इंट्राऑपरेटिव्ह ओआम आणि नॅव्हिगेशन. अजून एक व्हिडिओ दाखवतो विच इज द लेटेस्ट थिंग, दॅट इज द रोबोटिक स्पाइन सर्जरी. आपण जर हे बघताय तर हे तो रोबोटिक ऑपरेशन्स आहेत ज्याच्यामुळे जास्ती प्रिसिजन, जास्त अॅक्युरसी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हे सगळे इमेजेस व्यवस्थित अक्वायर होतात ह्याच्यामध्ये आणि मी जसं म्हटलं तसं ते क्लिप वगैरेची जी पोझिशनिंग आहे ती बरोबर नसेला चुकून फक्त हाडांमध्येच गेली पाहिजे, कुठे त्याचं नसेवरती किंवा स्पायनल कॉर्ड वरती दबाव पडता कामा नये. एक्झॅक्ट पोझिशनिंग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्याचं इंट्राऑपरेटिव्ह स्कॅनिंग बरोबर मिळतं.
तर हे आपण बघतोय एक्झॅक्ट पेशंट वरती ही शस्त्रक्रिया कशी होते. आता पुढचं जर आपल्याला आपण ओआम बघितलं, नॅव्हिगेशन बघितलं, रोबोटिक ऑपरेशन्स बघितले. आता ह्याच्यात अजून एक फार मोठी क्रांती झाली आहे आणि त्याला म्हणतो इंट्रा ऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग. आता इंट्रा ऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग म्हणजे काय आहे, की जेव्हा आपलं ऑपरेशन चालू आहे तेव्हा स्पायनल कॉर्ड ची पूर्ण ऍक्टिव्हिटी एक माणूस तिकडे कॉन्स्टंट कम्प्युटरवरती ऑपरेशन थिएटरमध्ये चेक करत असतो. मी परत रिपीट करतो की पेशंट्स काय म्हणतात की ऑपरेशन मध्ये भीती आहे, ऑपरेशन मध्ये पॅरालिसिसची भीती आहे. पण आता या न्यूरो मॉनिटरिंगमुळे थोडं जरी स्पायनल कॉर्डवर दबाव पडला तर आपल्याला लगेच या ठिकाणी जो माणूस ते स्पायनल कॉर्डची ऍक्टिव्हिटी बघतोय त्याला ते कळतं. तो डॉक्टरला इमिजिएटली माहिती देतो की असं असं या नसेवरती थोडा दबाव वाटतोय आणि त्याच्यामुळे ऑपरेशन नंतर जे पॅरालिसिस होण्याचं प्रमाण आहे ते नाहीच्या बरोबर आहे. तर हे पण आमच्याकडे संचेती हॉस्पिटलमध्ये इंट्रा ऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग ही एक फार मोठी सुविधा आहे. हे फार सिलेक्ट सेंटर्स मध्ये भारतात ही सुविधा असते आणि आपण जे म्हणतो की सेफ स्पाइन सर्जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान, तर हे अजून एक तंत्रज्ञानाची भर या स्पाइन सर्जरी आणि न्यूरो सर्जरीमध्ये होते आणि त्याच्यामुळे लाईव्ह रेकॉर्डिंग ऑफ द स्पायनल कॉर्ड ऍक्टिव्हिटी ही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता हे झाल्यावरती मी काही केसेस दाखवतो की या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला आपल्या पेशंट्सला ह्याचा काय काय फायदा झालाय ते. आता ही पहिली केस बघा. ही मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी. जसं मी तुम्हाला दाखवलं की आधी भरपूर मोठी चिरफाड व्हायची, पण आता आम्ही हार्डली 2 ते 3 सेंटीमीटर छिद्रातनं मोठी मोठी शस्त्रक्रिया, जसं जो मणका सरकलेला आहे ज्याला स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणतो, त्याला त्याच्या जागेवरती आणून बरोबर फिक्स करणं. तर ही एक शस्त्रक्रिया बघा. हे नॅव्हिगेशन आहे. ओआम हे इंट्राऑपरेटिव्ह स्कॅनिंग झाल्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन नॅव्हिगेशनवर जाते. आणि जसं राहुल सुरुवातीला म्हटला की आपल्याला कोणत्या गल्लीत कोणता घर नंबर हे कुठे जायचं एक्झॅक्टली आपल्याला आधी कळायचं नाही, पण आपण आपल्या गाडीवर जीपीएस किंवा मोबाईलवर जीपीएस लावून पोहोचू शकतो. हे तसंच आहे. मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी या ओआम नॅव्हिगेशनमुळे सहज शक्य होऊ शकते. ही ती मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी जे मी बोललो. आणि आधी ह्या सर्जरीसाठी फार रेडिएशन घ्यायला लागायचं की सियाम थ्रू ही सर्जरी व्हायची. पण आता हे ओआम आणि नॅव्हिगेशनमुळे ही शस्त्रक्रिया अतिशय शून्य रेडिएशन मध्ये, म्हणजे सर्जनला स्टाफला कोणताही रेडिएशनचा धोका न होता पेशंट 2 तासांनी उभं राहून चालतो आणि दुसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो. हे या मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरीचं वैशिष्ट्य आहे. कुणाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते चॅटबॉक्स मध्ये टाका आणि राहुल ते प्रश्न घेऊन या कार्यक्रमाच्या शेवटी मी त्या प्रश्नांची उत्तर देईल. आता पुढची अजून एक केस दाखवतो तुम्हाला. ही एक 12 वर्षांची मुलगी आहे. हिला वयाच्या 7व्या वर्षापासून स्पाइन म्हणजे मणक्यामध्ये व्यंग होतं, ज्याला स्कोलिओसिस असं बोललं जातं. तिला त्या क्षणीच सर्जरी सांगितली होती, पण भीतीपोटी त्यांनी 5 वर्ष विलंब केला की
लोकल डॉक्टर म्हटले पॅरालिसिस होईल, नातेवाईक म्हटले नका करू, तरुण मुलगी आहे, आता तरी चालते, उद्या चालणं बंद होईल. आणि तिचं व्यंग इतकं वाढत गेला की नंतर शेवटी तिचं जे कॉन्फिडन्स आहे ते डाऊन झालं. पूर्ण तिचा उजवा खांदा डावा खांद्यापेक्षा वरती गेला आणि मोठी डिफॉर्मिटी तिच्यामध्ये डेव्हलप झाली. आणि मग ही अशा परिस्थितीत 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे आली. आणि हे बघा, म्हणजे विथ द मॉडर्न टेक्नॉलॉजी आम्ही तिची काय सर्जरी केली ती. हे सर्जरीच्या पूर्वीचं तिचं क्लिनिकल पिक्चर. हे ते नॅव्हिगेशन, प्रत्येक स्क्रू टाकताना व्यंग असलेल्या मणक्यामध्ये स्पायनल कॉर्डला धक्का न लागता स्क्रू घालणं हे कौशल्य असतं. हे न्यूरो मॉनिटरिंग ऑपरेशन चालू असताना एक माणूस कॉन्टिन्युअसली तिचं स्पायनल कॉर्ड मॉनिटर. हे पोस्ट सर्जरी तुम्ही बघताय की जो इतका झाला, तिचे दोन्ही शोल्डर्स जे आधी एका वर खाली होते ते बरोबर एका लेवलला आले. तर ह्या शस्त्रक्रिया पूर्वी फार कॉम्प्लिकेटेड आणि थोडं रिस्क असायची त्याच्यामध्ये. टाकून तिचा स्पायनल कॉर्ड सरळ करतोय, तो स्क्रू कुठे जातोय, तो कुठे स्पायनल कॉर्डवर धडकतोय का, कुठे नसेवरती धडकतोय का. पण आता मी जसं सांगितलं तसं हे लेटेस्ट ओआर्म आणि नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजीमुळे बरोबर त्या पेडिकल मध्येच ते स्क्रू जातं. आणि जेव्हा ते व्यंग आम्ही करेक्ट करतो तेव्हा कुठे स्पायनल कॉर्डवर स्ट्रेच येत नाहीये ना, हे आपल्याला कशावरनं कळतं, ते हे आपल्याला न्यूरो मॉनिटरिंग वरनं कळतं. आणि त्याच्यामुळे ऑपरेशन नंतर पेशंट पाय हलवतोय की नाही, पेशंट उभं राहून चालणार की नाही, ही भीती आता राहिलेली नाही. आणि ही मुलगी आज 3 महिने झाले सर्जरी होऊन, ती अतिशय नॉर्मल आयुष्य जगते. घरात तिची जी स्कूल आहे ऑनलाईन सध्या ती पूर्ण चालू आहे तिची. ती रेग्युलर व्यायाम करते. दैनंदिन जसं ती ऑपरेशनच्या अगोदर तिची दिनचर्या होती, अगदी तशीच दिनचर्या तिची चालू आहे. आता मी अजून एक तुम्हाला व्हिडिओ दाखवू इच्छितो. ऍक्च्युली हा एक 23 वर्षांचा मुलगा आहे आणि ह्याचं कारचं ऍक्सिडेंट झाला आणि ती कार जी आहे त्याची ती 40 फूट खड्ड्यात गेली आणि ह्याच्या स्पायनल कॉर्डला फ्रॅक्चर झालं आणि ह्याचे दोन्ही पाय काम करणं बंद झालं. अशा परिस्थितीत तो 3 दिवसांनी आमच्याकडे आला संचेती हॉस्पिटलमध्ये. मी त्याची सगळी केस स्टडी केली आणि मी ठरवलं की आपल्याला या तरुण मुलाला एक बेस्ट सर्जरी करून चान्स द्यायला पाहिजे. आणि हे ओआर्म आणि नॅव्हिगेशनच्या साहाय्याने आम्ही त्याच्या स्पायनल कॉर्डवरती आणि फ्रॅक्चर वर्टेब्रावरती सर्जरी केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 महिन्यानंतर जो मुलगा 23 वर्षांचा एकुलता एक मुलगा होता आई वडिलांना, जो चालू फिरू शकत नव्हता, तो परत त्याच्या पायावरती उभा राहून चालायला लागला. आणि हा व्हिडिओ मला कुणी बनवून पाठवला, तर मला त्या पेशंटनी थँक्यू म्हणून हा व्हिडिओ बनवून पाठवला. तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. हे बघा, हे त्याचं कार जी खड्ड्यात पडल्यामुळे हे तो सुरुवातीला आयसीयू मध्ये ऍडमिट होता आणि त्याच्या पायाची ताकदच नव्हती. जर आपण बघतोय तर त्याच्या पायात काही म्हणजे काहीच ताकद नव्हती. पाय बिलकुल हलत नव्हता. हे पॅसिव्ह फिजिओथेरपी देऊन होत होतं, पण त्याच्या पायात काहीच ताकद नव्हती. आणि मग असं ठरवलं की आता आपल्याला चान्स घ्यायला पाहिजे आणि याला बेस्ट पॉसिबल ओआर्म आणि नॅव्हिगेशनच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली गेली पाहिजे. आणि तुम्ही जर बघताय तर काही पायात ताकदच नाहीये. आता सर्जरी झाल्यानंतर त्याचा उजवा पाय हलायला लागला इन्स्टंटच.
आणि डाव्या पायात थोडी रिकव्हरी स्लो होती, हे 8 ते 10 दिवसानंतर. आणि त्याच्यानंतर तो संचेती हॉस्पिटलला रेग्युलरली येऊन फिजिओथेरपी करत होता. आणि त्याचा जो दुसरा पाय जो कमजोर होता, हळूहळू त्याच्यातही पॉवर पूर्णपणे यायला लागली. आणि सुरुवातीला 3 आठवड्यांनी तो वॉकर घेऊन चालायला लागला. दोन्ही पायात 60% पॉवर आली. त्याच्यानंतर 1.5 ते 2 महिन्यांनी तो स्टिक घेऊन चालायला लागला. 60% पॉवर आली. आणि आज 3 महिन्यानंतर तो विना स्टिकचा, आता तुम्ही बघाल की विना स्टिकचा चालतो आणि ऑलमोस्ट 95% पॉवर त्याच्या पायात आलेली आहे. आणि मला खात्री आहे की अजून 3 महिन्यात तो एकदम आधीसारखं पळायला लागेल, फिरायला लागेल, ह्याच्यात मला तीळ मात्रही शंका नाही. तर आपण जो बघताय की या नवीन तंत्रज्ञानामुळे ह्या 23 वर्षाच्या मुलाला आणि त्याच्या पूर्ण परिवाराला एक जणू नवीन जीवदानच मिळालेलं आहे. आता पुढची एक केस दाखवतो. ही केस आहे स्पायनल ट्यूमरची. हा एक 34 वर्षाचा कम्प्युटर अभियंता आहे आणि ह्याच्या स्पायनल कॉर्ड वरती दबाव होतं आणि त्याच्यामुळे ह्याचं 2 महिन्यापासून पायात ताकद इतकी कमी की त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहून चालणं फिरणं शक्य होत नव्हतं आणि त्याच्या संडास आणि लघवीचा ताबा गेला होता. तर हे आता बघा आपण. हे पोस्ट सर्जरी. मांडी घालून बसू शकतो, 2 पायांवरती बसू शकतो, क्रिकेट खेळू शकतो, 2 व्हीलर चालू शकतो, सगळं करू शकतो. हा त्याचं मनोगत व्यक्त करतोय. ऍक्च्युली व्हिडिओचा आवाज येत नाहीये. आणि हा असं सांगतोय की त्याचं चालणं फिरणं जे बंद झालं होतं, त्याच्यानंतर जे ओआम आणि नॅव्हिगेशन आणि आमच्या एक्सपिरियन्स सर्जरीमुळे आता तो 3 महिन्यानंतर पूर्ववत नॉर्मल झाला आहे, चालतोय, फिरतोय आणि त्याचं अतिशय नॉर्मल आयुष्य जगतोय. हा सांगतोय की मी माझे सगळे एक्सरसाइजेस रेग्युलरली करतो, मी योगा करतो, मी गाडी चालवतो, मी क्रिकेट खेळतो, मी ऍब्सोल्युटली नॉर्मल्सीला आला आहे. तर सांगायचं या ठिकाणी एक उद्देश आहे की जे लोक आहेत ज्यांना प्रॉब्लेम आहे आणि ज्यांच्या मनात भीती आहे की डॉक्टर माझी उपचार झाल्यावर मला प्रॉब्लेम येईल का, मला चालायला फिरायला त्रास होईल का, तर मी हे काही जे केस एक्झाम्पल्स दाखवतोय हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघताय की जी अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्या साह्यामुळे हे पेशंट्स त्याचे पुरेपूर फायदा घेत आहेत. आता मी ही जी पुढची केस दाखवणार आहे, हा जो पेशंट आहे ह्याला कायफोस्कोलिओसिस म्हणून एक कंडिशन होती. हा एक 15 वर्षांचा मुलगा आहे. ह्याला हा त्रास 6 वर्षापासून होता. त्याची पण अशी स्टोरी की त्याला सर्जरी वयाच्या 11व्या वर्षी सांगितली होती. जेव्हा त्याचा जो बाक आहे मणक्याचा तो फार छोटा होता. पण भीतीपोटी त्यांनी ती शस्त्रक्रिया करून घेतली नाही. आणि जेव्हा तो आमच्याकडे आला तेव्हा त्याची अशी परिस्थिती होती की त्याच्या मणक्यामध्ये मोठं कुबड होतं. तुम्ही जर हे बघताय तर त्याच्या मणक्यामध्ये किती मोठा कुबड आहे बघू शकता या ठिकाणी. आणि अशा मुलावरती सर्जरी करणं हे एक मोठं चॅलेंज होतं. पण तुम्ही हे बघताय की ऑपरेशन
त्याचं ते कुबड पूर्ण नाहीसं झालंय आणि त्याची हाईट जवळजवळ 1 फूटनी वाढली आहे. आणि जणू या मुलालाही काही नवीन आयुष्य मिळालंय. आता हे बघा, त्याचं ऑपरेशनच्या अगोदरचं कुबड आणि आता ऑपरेशन नंतर गायब झालेलं कुबड. पुढची मी एक केस दाखवू इच्छितो. हा एक 47 वर्षाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे. ह्याचं फील्ड वर्क भरपूर होतं आणि कारमध्ये भरपूर फिरायला लागायचं आणि एके दिवशी त्याचं अपघात झाला कारचा आणि मानेला झटका लागला आणि त्याच्यामुळे एक त्याची जी डिस्क आहे मणक्यातली ती मागे सरकून त्याच्या मानेच्या ज्या स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यावरती दबाव आल्यामुळे त्याचं सडन ऑनसेट म्हणजे एका दिवसातच हाताची आणि पायाची ताकद गेली आणि अशा परिस्थितीत तो आमच्याकडे आला. हे व्हिडिओ बघा. त्याच्या पायात चालताही येईना आणि हे पोस्ट सर्जरी 2.5 months आफ्टर द सर्जरी तुम्ही बघू शकताय की तो किती कॉन्फिडेंटली चालतोय. आणि हा पेशंट पण त्याची सर्व दैनंदिन त्याची जीवनचर्या जी आहे, परत कारमध्ये फिरणं, रोजचं 60-60, 70-70 किलोमीटर ग्रामीण भागात फिरणं, त्याच्यानंतर ऑफिसमध्ये 8-8, 10-10 तास बसणं, मुंबईला रेग्युलर प्रवास करणं, हे तो अतिशय नॉर्मलरित्या करू शकतो आता. आता पुढची ही जी मी केस दाखवतोय, हा जो पेशंट आहे, ह्यांनी मला परत पेशंटनीच मला हा सगळे व्हिडिओज पाठवले की डॉक्टर तुम्ही माझं ऑपरेशन एक 7 महिन्यापूर्वी केलं होतं आणि बघा मी ऑपरेशन नंतर माझा आयुष्याचा पूर्ण आनंद घेतोय. मी ह्याचं L45 हा एक 55 वर्षांचा गृहस्थ आहे. त्याचा 4थ्या नंबरचा मणका 5व्या नंबरच्या मणक्यावरती सरकला होता आणि त्याच्यामुळे कमरेपासून पायात इतका वेदना होता की त्याला एक 50 मीटरही चालणं शक्य होत नव्हतं आणि ही वॉज ॲब्सोल्युटली बेडरिडन. बरेच व्यायाम, औषधं, फिजिओथेरपी घेऊन पण त्याला पुरेसा फायदा मिळाला नाही. मग शेवटी त्यांनी ठरवलं की आता आपण ऑपरेशन करून घेऊया. त्याला मी म्हटलं की आपण हे ओआर्म आणि नॅव्हिगेशन बद्दल सगळी माहिती दिली आणि म्हटलं की आपण हे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी करूया तुझ्यासाठी. आणि त्या सर्जरी नंतर ह्या गृहस्थांनी मला एक 5 महिन्यांनी हे सगळे व्हिडिओज पाठवले की डॉक्टर ही सर्जरी माझ्या आयुष्याला एक कलाटणी देणारी ठरली की मी परत तरुण झालोय आणि मी वयाच्या 60व्या वर्षी पण माझं पूर्ण नॉर्मल आयुष्य जगू शकतोय. तर त्यांनी मला काही 4-5 व्हिडिओज पाठवले की ज्याच्यामध्ये तो हॉर्स रायडिंग करतोय, त्याच्यामध्ये जे रोप ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स असतात तो करू शकतो. हे सगळं मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. यू शुड सी दिस. दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि मला बराच आनंद वाटतो की these patients are leading a normal life. हे त्यांनी मला सगळे पाठवलेले व्हिडिओज. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश असा आहे की आम्ही सांगत नाहीये की प्रत्येकाला ऑपरेशनची गरज आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं 95 to 98% पेशंट्स स्पाइनचे हे व्यायामाच्या साहाय्याने, योगाच्या साहाय्याने, फिजिओथेरपीच्या साहाय्याने, प्रॉपर व्हिटॅमिन्स आणि आहार बदलच्या साहाय्याने बरे होऊ शकतात. पण जे 2% पेशंट्स ज्यांना खरंच स्पाइनमध्ये मेजर प्रॉब्लेम आहे आणि ज्यांची लाईफस्टाईल त्या प्रॉब्लेममुळे पूर्ण बिघडली आहे आणि ते त्यांच्या जीवनाचा उपभोग घेऊ शकत नाहीये,
अशा पेशंट्सनी नवीन तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टर ह्यांची जी सांगड बसलेली असते त्याचा उपभोग घेऊन परत कंप्लीट नॉर्मल्सीकडे वळू शकतात. आता ही लास्ट केस दाखवतो. ही एक 70 इयर्सची लेडी आहे आणि हिला थोरॅसिक स्पाईन म्हणजे जे आपलं मधलं स्पाईन असतं त्याच्यावरती दबाव आल्यामुळे पायाची ताकद गेली मिसेस घोष आणि पूर्ण चालणं ऑलमोस्ट बंदच झालं. अशा परिस्थितीत ती आमच्याकडे आली आणि हा जो सर्जरीच्या अगोदरचा व्हिडिओ आमच्याकडे होता तिने मला आवर्जून एक 8 दिवसा अगोदर या वेबिनारसाठी तिचा नवीन व्हिडिओ पाठवला आणि सांगितलं की बघा डॉक्टर माझी प्रगती बघा. आणि हे सगळे व्हिडिओज पेशंटच्या संमतीनेच टाकलेले आहेत. त्याने आवर्जून सांगितलं की डॉक्टर तुम्ही आमची ही कंडिशन आधी आणि नंतर कशी होती ही जरूर दाखवा. ही छडी सोडून पण चालू शकते आता पूर्णपणे. अजून एक लास्ट केस आहे. ही एक 17 वर्षांची मुलगी आहे आणि हिला पण सर्वायकल कॉर्ड म्हणजे मानेत तिला मान मोडायची बरीच सवय होती या मुलीला आणि लहानपणापासून ती सारखी मान मोडायची. तर एकदा इतकी जोरात मान मोडली तिने की तिची हातापायाची ताकदच स्पायनल कॉर्ड दबल्यामुळे एकदम कमी झाली आणि अशा परिस्थितीत ती आमच्याकडे आली आणि तेव्हा हिची नवीन तंत्रज्ञान झाल्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की अगेन शी इज कम्प्लिटली बॅक टू नॉर्मलसी. तर राहुल माझं प्रेझेंटेशन मी इथे संपवतो आणि आपण आता प्रेक्षकांचे क्वेश्चन आन्सर्स घेऊया. हो, बरेच प्रश्न आले आहेत सर. विचार. स्नेहलताईंचा प्रश्न आहे, त्यांना मानदुखी आणि चक्करचा त्रास आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, बरं 7 महिन्या अगोदर अँजिओप्लास्टी झाली आहे, बरं. तर शस्त्रक्रिया सुचवलेली आहे. तर तुमचं काय मत आहे, शस्त्रक्रियेला जावं की नाही जावं, या तंत्रज्ञानाचा किती उपयोग होईल? हो हो. तर चक्कर येणं ह्याची कारणं बरीच असतात. सर्वप्रथम कारण म्हणजे वर्टायगो, म्हणजे कानाच्या आत एक छोटं कान असतं जे आपल्या ब्रेन बरोबर सिग्नलिंग करतं आणि त्या सिग्नलिंग मध्ये गडबड आल्यामुळे चक्कर येते. तो एक पहिलं कारण आहे. दुसरं कारण म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो त्याच्यामुळे चक्कर येऊ शकते किंवा कधी कधी स्पायनल कॉर्ड वरती दबाव आल्यामुळे पण म्हणजे हातापायाची ताकद कमी होऊन जसं मी काही व्हिडिओ दाखवले तसे. तर मला असं वाटतं की आधी इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. हे ऑपरेशन्स काही चक्कर येण्यासाठी ऑपरेशन्स करत नाहीत. चक्कर येण्यासाठी न्यूरोलॉजिस्टचं प्रॉपर गार्ड घेऊन त्याचं कारण शोधलं पाहिजे आणि जर ते औषधांनी आणि व्यायामाने बरं होणार असेल तर तेच झालं पाहिजे. पण जर ऍक्च्युअली स्पाईन मध्ये काही प्रॉब्लेम असेल
तर मग आम्ही प्रॉपर त्याला इव्हॅल्युएट करून आधी व्यायामाच्या साहाय्याने त्याला बरं करून, जर ते होत नसेल तर मग ती ऑपरेशनची खरं केस आहे की नाही ते बघायला पाहिजे. पण असं एक फक्त ह्या क्वेश्चन वरती मला हे उत्तर देणं शक्य नाहीये. पण जरूर जर ते मेरिट करत असतील सर्जरीला, तर जरूर त्यांना या टेक्नॉलॉजीचा फायदा होईल. सर धन्यवाद. तुम्ही बरेच केसेस दाखवलेले आहेत आणि हो, बहुतेक ते सगळे केसेस गुंतागुंतीचे होते. तर बरोबर. जसं स्नेहलताईचा जो हा पहिला प्रश्न मी विचारला, तर बरेच पेशंटला हा प्रश्न असतो, की बाबा मला कार्डियकचा त्रास आहे, मला लंग डिसीज आहे, मला किडनी आहे. तर बरोबर. ह्याचा किती उपयोग तंत्रज्ञानाबद्दल होतो, जो तुम्ही दाखवलेला आहे? हो. तर जर तुम्ही माझ्या स्लाइड सुरुवातीपासून बघितल्या, तर मी आधी दाखवलं होतं, की आधी फार मोठे इन्सिजन्स असायचे. म्हणजे चिरफाड जी साईज होती ती बरीच मोठी होती आणि त्याच्यामुळे ब्लड लॉस जास्ती व्हायचं, सर्जरीचं टायमिंग जास्ती व्हायचं, पेशंटचं डिसेक्शन टिश्यूचं जास्ती व्हायचं. पण आता या मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीजमुळे हे जे टिश्यू डिसेक्शन आहे, ब्लड लॉस आहे, हे पुष्कळ कमी झालेलं आहे. सर्जरीचं टाइम पुष्कळ कमी झालेलं आहे. आधी पेशंटला 15-15 दिवस, 1-1 महिना झोपून ठेवायचे. त्याच्यामुळे वेगळे प्रॉब्लेम व्हायचे. आता आपण पेशंटला सेम डे किंवा नेक्स्ट डे उभं करून चालवतो. त्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी फास्ट होते आणि तिसऱ्या दिवशी तर पेशंट घरी जातं. तर मी एक आवर्जून सांगू इच्छितो, की ज्या पेशंट्सना हे प्रॉब्लेम्स आहेत, किडनीचे, हार्टचे, लिव्हरचे, हे वयोवृद्ध पेशंटमध्ये असण्याची शक्यता जास्ती असते. पण आता या टेक्नॉलॉजीमुळे ह्या सर्जरी करणं अशा परिस्थितीमध्येही सेफ आहे. धन्यवाद सर. दुसरा प्रश्न आहे सागर कुलकर्णी यांचा. आय एम सफरिंग फ्रॉम रिस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज ड्यू टू कायफोस्कोलोसिस and he has more than 100-degree curvature to the left side. Is there any cure or a control डेफिनेटली measure on it? डेफिनेटली काय होतं, की स्पाइन मध्ये व्यंग असल्यामुळे ते फुफ्फुस जे असतात आपले लंग्स, हे दाबले जातात एका ठिकाणी. त्याच्यामुळे चेस्ट एक्सपान्शन होत नाही आणि त्याच्यामुळे जे अल्व्हिओलाय असतात, जे पूर्ण एक्सपांड होतात, बंद होतात, एक्सपांड होतात, बंद होतात, त्यांची ऍक्टिव्हिटी रिस्ट्रिक्टेड राहते आणि त्याच्यामुळे अशा पेशंट्सना सारखं रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स असतात. त्यांना सारखं खोकला असतो, त्यांना अस्थमा असतो, त्यांना ब्रीदिंग डिफिकल्टीज असतात आणि ऑन द कॉन्ट्री हे जे मणक्यातले जे व्यंग आहेत, एक 5% इंडिकेशन्स आर रेस्पिरेटरी, की लंग एक्सपान्शन होत नसल्यामुळे. तर मी आवर्जून सांगू इच्छितो, की अशा पेशंट्ससाठी खरंच एक मोठं वरदान आहे. धन्यवाद सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे अमर असळकर यांचा. ही इज हॅव्हिंग अँकोलॉजिंग स्पॉन्डिलोसिस अँड ही इज आस्किंग की तुम्ही जे टेक्नॉलॉजी दाखवलंय त्याचा काय उपयोग होणार आहे का या डिसीज साठी? अँक्लोजिंग स्पॉन्डिलायसिस हे सिस्टेमिक डिसऑर्डर आहे. हा प्रॉब्लेम तुमच्या रक्तात आहे आणि स्पाइन मध्ये त्याचं एक अंश बघितलं जातं. तर जर स्पाइन मध्ये त्या अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिसमुळे जर बाक निर्माण झालेला आहे, काय काय पेशंट इतके वाकलेले असतात की त्यांना समोरचं बघता येत नाही, त्यांना सरळ झोपता येत नाही. मग अशा पेशंट्स मध्ये जेव्हा प्रचंड बाक निर्माण होतो, तेव्हा तो बाक सरळ करण्यासाठी हे तंत्रज्ञान आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. पण या तंत्रज्ञानामुळे अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस बरा नाही होऊ शकत. अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस बरं करायला तुम्हाला तुमच्या रुमॅटॉलॉजिस्टचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्याला मेडिकल ट्रीटमेंट चालू ठेवायला पाहिजे. जर त्याचे आफ्टर इफेक्ट स्पाइनवर दिसतात आणि स्पाइन मध्ये जर फार प्रचंड प्रमाणात जर कायफोसिस निर्माण झालं, तर ते बरं करण्यासाठी तंत्रज्ञान वापरू शकतो. पण अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस बरं करण्यासाठी ही तंत्रज्ञान नाहीये. धन्यवाद सर. श्रीमंत साहेब आपल्याला विचारतायत की थोडीशी अजून मायक्रोस्कोपिक सर्जरी बद्दल माहिती द्यावी. आपण सांगितली आहे, पण ह्यामुळे परत एकदा सगळ्या प्रेक्षकांना कळेल. हो. तर मायक्रोस्कोपिक सर्जरीमध्ये काय होतं, की आधी जरी L4-5 मध्ये प्रॉब्लेम होता, तर आधी मायक्रोस्कोप्स नव्हते. त्याच्यामुळे इतकं मोठं इन्सिजन घेऊन ते डोळ्याने बघायला लागायचं. त्याच्यासाठी मोठी चिरफाड करायला लागायची. पण आता मायक्रोस्कोपिक सर्जरीजमुळे एक्झॅक्टली आपल्याला कुठे तो प्रॉब्लेम आहे ते नीटनेटकं कळून येतं आणि फक्त 1 ते 2 सेंटीमीटर छिद्राच्या साहाय्याने तिथनं ट्यूब टाकून बरोबर जिथे ती नस अडकली आहे त्याला मोकळं करून हा प्रॉब्लेम पूर्णपणे त्या ठिकाणी मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीच्या साहाय्याने हार्डली किरकोळ म्हणजे रक्तस्राव त्याच्यात काही होत नाही, टिश्यू डिसेक्शन त्याच्यात काही होत नाही आणि
सेल्फ हिलिंग स्टिचेस त्या ठिकाणी आम्ही टाकतो आणि 2 तासांनी पेशंट चालतो, पुढच्या दिवशी पेशंट घरी जातो. हे त्या मायक्रोस्कोपिक सर्जरीचं मोठं ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही तेवढं 20 टाइम्स मॅग्निफिकेशन आपल्याला त्या मायक्रोस्कोप मध्ये दिसतं. त्याच्यामुळे एक छोटस केसासारखं नस आपल्याला हातीच्या आणि त्याच्यामुळे त्याला धक्का लागणं, त्याला इंजुरी होणं हे शक्यच नाही आणि ते त्या मायक्रोस्कोपिक सर्जरीचा फायदा आहे. धन्यवाद सर. तेजस यांचा प्रश्न आहे की त्यांचं वय आता 28 आहे आणि त्यांनी काय व्यायाम करावे की पुढे जाऊन भविष्यात त्यांना हे मणक्याचा त्रास होऊ शकणार नाही. तर आता व्यायाम हे फार मोठा टॉपिक आहे. पण तेजस तुला मी एक सांगू शकतो की प्रत्येकाने आठवड्यातनं 5 ते 6 दिवस 1 तास व्यायाम झाला पाहिजे. त्या 1 तासामध्ये 20 मिनिटं कार्डिओ म्हणजे पळायला जाणे, सायकलिंग करणे, पोहणे, 20 मिनिटं वेट ट्रेनिंग म्हणजे वजन घेऊन डंबेल्स म्हणा, बार्स म्हणा, हे व्यायाम करायला पाहिजे आणि त्याच्यातले 20 मिनिटं हे योगा करायला पाहिजे. त्याच्यात सूर्यनमस्कार, भुजंगासन, पवन मुक्तासन, नौकासन. तर प्रत्येकाने आठवड्यातनं 5 ते 6 दिवस व्यायाम करायला पाहिजे. दिवसातनं 1 तास रोज आणि त्या 1 तासामध्ये 20 मिनिटं कार्डिओ, 20 मिनिटं योगा आणि 20 मिनिटं वेट ट्रेनिंग हे जर कोणी सातत्याने केलं तर मला वाटत नाही की त्याला डॉक्टरांची गरज पडेल. याला जोडूनच अजून एक प्रश्न आहे, हाडांच्या बळकटी वाढण्यासाठी काय करावे? हा प्रश्न संदीप पाटील यांचा आहे, पण तुम्ही याचं उत्तर नॅचरल रिसोर्सेस आणि सप्लिमेंट असं दोन्ही याच्यात उत्तर देऊ शकता. हो, तर हाडांच्या बळकटीसाठी 3 गोष्टी फार आवश्यक आहेत. एक म्हणजे प्रॉपर आहार, दुसरं म्हणजे नित्यनियमाने व्यायाम आणि तिसरं म्हणजे शरीर जीवन. तर जर आहारामध्ये हिरव्या भाज्या, मोड आलेली मटकी, कडधान्य, फळं, दूध, दुधाचे पदार्थ, ड्रायफ्रूट हे जास्तीत जास्त घ्यायला पाहिजे. पॅक्ड फूड, पिझ्झा, बर्गर, पास्ता हे टाळायला पाहिजे. फ्रेश फ्रुट्स खायचे आणि फ्रेश खायचं. तुम्हाला गोड खायचं, तेलकट खायचं, घरी बनवून खा, काही प्रॉब्लेम नाही. पण पॅक्ड फूड खायचं नाही. मी जसं म्हटलं तसं रोज 1 तास नित्यनियमाने व्यायाम करायचं आणि ओपन ग्राउंड मध्ये व्यायाम झाला पाहिजे. सकाळचं कोवळं ऊन शरीराला मिळालं पाहिजे, प्राणायाम झाला पाहिजे आणि प्रत्येकाला 7 तास झोप ही मिळालीच पाहिजे. प्रत्येकाला 7 तास झोप ही मिळाली पाहिजे, शरीराला विश्रांती मिळाली पाहिजे आणि मी जसं म्हटलं तसं स्ट्रेस हे आजकाल प्रत्येक आजाराचं एक मूळ कारण झालेलं आहे. तर स्ट्रेससाठी थोडं मेडिटेशन रेग्युलर करणे आणि योगा अभ्यास करणे, ह्या जर 3 गोष्टींचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर आपण उपयोग केला तर त्याचा फार मोठा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. म्हणतात की माझी पाठ दुखते, म्हणजे इव्हेंच्युअली माझ्या मते पृथ्वीवरती जो कोणी माणूस असेल त्याने एकदा तरी म्हणलंच असेल की माझी पाठ दुखते. तर काही बॉडी सिग्नल्स देतात का की ही जी आपण म्हणतो पाठ दुखते, हे किती आपण सिरियसली घ्यायचं? म्हणजे पटकन येऊन डॉक्टरांना दाखवायचं की नाही दाखवायचं, याच्याबद्दल काय मत आहे? अमेरिकेचं स्टॅटिस्टिक्स आहे की द फॉर अ पेशंट गोइंग टू हॉस्पिटल इज बॅक पेन अँड नेक पेन. हे अमेरिकेचं 2019चं डेटा आहे. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही अनुमान लावू शकता की हे बॅक पेन किती कॉमन आहे. आता बॅक पेन प्रत्येकाला का होत आहे ह्याचं कारण आधी समजायला पाहिजे. आपले पूर्वज वानर होते आणि तो वानर 4 पायांवरती चालायचा. त्याच्यामुळे त्याच्या मणक्यावरती कधी लोड यायचा नाही. त्याच्यामुळे वानराला कधी पाठदुखी होत नाही. पण तो जो वानर 2 पायांवरती चालायला लागला आणि हे जे 2 हात आहेत ते स्पेशलाइज्ड कामाकरता वापरायला लागला. त्याच्यामुळे काय झालं की त्याच्या पाठीवरती म्हणजे जर बायोमेकॅनिक्स विचार केला तर फल्क्रम कुठे आलं? त्याच्या स्पाइन वरती आलं. त्याच्यामुळे माझे जे गुरु आहेत डॉक्टर के एच संचित हे कायम सांगतात की अन्न, वस्त्र, निवारा जशा आहेत 3 गरजा आहेत तसं रेग्युलर एक्सरसाइजेस फॉर बॅक हे आलंच पाहिजे. कारण की आपण आपला इतिहास विसरता कामा नये आणि जे लोक हे इतिहास विसरतात आणि पाठीचे व्यायाम करत नाही प्रत्येकाला हा पाठीचा त्रास होणार. म्हणजे आपल्या घरी गाडी आहे, आपण जर त्याची सर्व्हिसिंग नाही केली तर 6 महिन्यात हळूहळू गाडी बंद पडत जाते. हे आपलं तसंच आहे. शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. आता कमिंग टू व्हॉट आर द वॉर्निंग सिग्नल्स. थोडी बहुत कंबरदुखी प्रत्येकालाच होते. तर
मला असं वाटतं की सुरुवातीला व्यायाम, प्रॉपर आहार आणि विश्रांती हे जर घेऊन जर ती कमी होत असेल, तर मग रेग्युलर व्यायाम करून ती घरगुती उपचारानेच ती बरी करावी. पण जर 1.5 महिना झाला, 2 महिने झाले, तरी ती कंबरदुखी काही जात नाहीये. ते कंबरदुखीचं दुखणं आपल्या पायात जात आहे. पायाला मुंग्या येत आहेत. मानदुखी हातात जाते, हाताला मुंग्या येत आहेत. हातापायाची ताकद कमी होते असं वाटतंय. संडास लघवीचा ताबा जातोय असं वाटतंय. तर अशा परिस्थितीत तुम्ही जरूर तुमच्या नजीकच्या ऑर्थोपेडिक किंवा स्पाइन सर्जनला भेटलंच पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ह्यालाच अनुसरून प्रश्न केलेला आहे संभाजी साहेबांनी. त्यांना स्लिप डिस्क आहे गेल्या 1 वर्ष आणि आता 1 वर्षानंतर त्यांचा पाय वीक झाले आणि ते विचारतायत मी काय करू? बहुतेक तुम्हाला उत्तर मिळालं असेल, पण परत एकदा. हो, मला असं वाटतं की हे संभाजी जे सांगतायत ते काही असं किरकोळ मस्क्युलर पेन वाटत नाहीये. ही थोडी स्पाइनची स्लिप डिस्कची ऍडव्हान्स स्टेज वाटते. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या नजीकच्या ऑर्थोपेडिक किंवा स्पाइन डॉक्टरांना जरूर भेटा. त्याचं एक MRI करायला लागेल. MRI मध्ये किती टक्के नस ब्लॉकेज आहे ह्याच्यावरती ट्रीटमेंट ठरतं. 50% ब्लॉकेज आहे का? 50 ते 70% ब्लॉकेज आहे का? 70%च्या पुढे ब्लॉकेज आहे का? तर ह्याच्यावरती ट्रीटमेंट ठरते की व्यायाम कधी द्यायचा, इंजेक्शन्स कधी द्यायचे, ऑपरेशन कधी करायचं, हे पर्सेंटेज ऑफ ब्लॉकेज वरती ठरतं. तर मला असं वाटतं की तुम्ही तातडीने तुमच्या नजीकच्या हाडांच्या जावं आणि त्यांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद सर. अपर्णा मॅडम आहेत. ते विचारतायत की त्यांची आई 65 इयर्स ओल्ड आहे अँड फ्रॉम लास्ट 6 मंथ्स बेड रेस्ट वरती आहे. L1 लंबर फ्रॅक्चर आहे आणि आता काय करावं? आता जे फ्रॅक्चर असतात वयोवृद्ध लोकांमध्ये हे ना ऑस्टिओपोरोटिक किंवा फ्रॅजिलिटी फ्रॅक्चर्स म्हणतो. आता फ्रॅक्चर्स हे ना क्लासिफाय करायचं झालं तर स्टेबल फ्रॅक्चर आणि अनस्टेबल फ्रॅक्चर असं क्लासिफिकेशन असतं. म्हणजे स्टेबल फ्रॅक्चरला ट्रीटमेंट ही विश्रांती असते. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि काही कॅल्शियमचे नवीन पॅराथायरॉइड हॉर्मोन्स असे मॉलिक्युल्स आलेले आहेत ते घ्यावं आणि असे पेशंट्स दे गो ऑन फॉर व्हेरी गुड रिकव्हरी. 3 महिन्यात ते पूर्णपणे पूर्वरत होतात. पण जर त्यांना अनस्टेबल फ्रॅक्चर असेल, तो फ्रॅक्चर मागे सरकून स्पायनल कॉर्डवर दबाव देत असेल, त्यांना पायात ताकद कमी असेल, त्यांना पायात मुंग्या असतील, युरिन मोशनचा कंट्रोल नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये जरूर स्पाइनच्या सर्जनचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती जे प्रॉपर ट्रीटमेंट आहे ती केली पाहिजे. तर ते सगळं स्कॅन्स आणि एक्सरेज बघितल्यानंतर एक्झॅक्ट काय ट्रीटमेंट द्यायची ही ठरवायला लागू शकते. पण की मी पण जरूर एक ऑर्थोपेडिक डॉक्टर, स्पाइन सर्जन यांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद सर. श्रीकांत साहेब आपल्याला प्रश्न विचारतायत की त्यांच्या वाईफचं 2दा ऑपरेशन झालंय L4 L5 डिस्क मध्ये आणि आता परत त्यांची ती इच्छा नाहीये किंवा परत हा प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे. तर आता काय करावं? त्यांचं वय आहे 65. हो, हो, हो. तर आता जसं मी सुरुवातीला म्हटलं, की काही पेशंट्स हे काय असतं, की ऑपरेशन झालं, की पेशंट्सना वाटतं, की बस आता माझा प्रॉब्लेम सुटला. पण असं नाहीये. मी काय म्हणतो, ऑपरेशन हे म्हणजे एक पार्टनरशिप आहे. म्हणजे त्याच्यात 50% रोल हा डॉक्टरचा आहे आणि 50% रोल हा पेशंटचा आहे. एकदा आपलं ऑपरेशन झालं, की आपली जबाबदारी वाढते आणि मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो, "हे बघ, तू जर मला वचन दिलं, की मी ऑपरेशन नंतर रोज करीन, शेवटच्या श्वासापर्यंत, तर मी तुला हात लावणार. नाहीतर तू दुसरा डॉक्टर बघ." कारण की काय होतं, की पेशंटचं ऑपरेशन झालं, तर ते बरे होतात. पण ते नंतर गाफील होऊन जातात, व्यायाम करत नाही, मसल कमजोर होतात आणि परत त्या ठिकाणी किंवा दुसऱ्या ठिकाणी नस दाबली जाऊन प्रॉब्लेम वाढतो आणि मग त्यांना वाटतं, की आपलं ऑपरेशन फेल झालं. ऑपरेशन फेल नाही झालं. आपल्याकडनं योग्य काळजी घेतली नाही गेली. शेतात काम केलं गेलं, वाकले, जड उचलले. बरं वाटायला लागलं की पेशंट काउन्सिल करतो पेशंटला, की ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही सगळं करू शकता. तुम्ही मांडी घालून बसू शकता, तुम्ही 10 किलोमीटर चालू शकता, तुम्ही गाडी चालवू शकता. फक्त मला एक वचन द्या, की तुम्ही 1 तास रोज व्यायाम करा. प्रॉब्लेम होणार नाही. आणि जे लोक हे पाळत नाही, त्यांना मग पुढे जाऊन परत रिकरन्स होतो आणि दिस इज अ रूट कॉज. सर आपला सांगण्याचा अर्थ हा आहे की कितीही चांगला डॉक्टर असू द्या किंवा कितीही तुम्ही बेस्ट टेक्नॉलॉजी आणा, पण व्यायाम हे सुटणारच नाहीये. ते करायलाच लागणार आहे ज्यांना ज्यांना स्पाइन प्रॉब्लेम. 100% बरोबर? 100%.
जास्त वेळ न घेता शेवटचे 2 प्रश्न घेतो मी. नक्की. की झोपून उठल्यावर त्यांना लोअर थोरॅसिक मध्ये खूप पेन होतं. बरं. तर एक आपण असं बघितलेलं आहे, की आपण झोपलो तेव्हा आपले सगळे मसल्स एकदम शांत होऊन जातात. मी हे शांत हा शब्द असा म्हणतो, की लोकांना कळलं पाहिजे आणि आपण मग लगेच उठतो. ती बघायला पाहिजेत की तुमच्या घरात गादी कशी आहे. कारण की आयडियली जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा आपलं शरीर तर एकदम फ्रेश असतो. तर सकाळी उठताना हे दुखायला नाही पाहिजे. तर जर आपल्याला सकाळी उठल्यानंतर हे दुखतंय, तर पहिली गोष्ट जे रूट कॉज अनालिसिस आहे, की आपली गादी कशी आहे. मी काय म्हणतो, की गादी ही हार्ड बेड किंवा फर्म बेड असलं पाहिजे. जास्ती फ्लफी या भांगडीत न पडता वुडन प्लायवरती पातळ कापसाची गादी टाकून झोपणे विच इज द बेस्ट मॅट्रेस. तर पहिली गोष्ट म्हणजे की फर्म मॅट्रेस किंवा चटाईवर झोपणं हे सगळ्यात चांगलं आहे, नंबर 1. ते करा. ते करून पण जर होत नसेल, तर कधी-कधी इन्फ्लेमेटरी बॅक पेन म्हणजे काही-काही लोकांना संधिवात असतो आणि तो संधिवातामध्ये पेशंटला सकाळी दुखणं जास्ती असतं. तर ते संधिवात आहे का ते बघायला पाहिजे. तिसरी महत्वाचं फॅक्टर त्याच्यामध्ये असं आहे, की कधी-कधी व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी याच्यामुळे सकाळी जसं राहुल म्हटलं तसं आपले स्नायू एकदम शिथिल आणि रिलॅक्स पोझिशनमध्ये असतात आणि पटकन उठून तुम्ही चालायला लागले, की स्पाइनवर लोड येतो. तर त्याला प्रॉपर कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स, प्रॉपर व्यायाम करणं हे तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद सर. शेवटचा प्रश्न आहे आणि हा सगळा कॉमन लोकांचा प्रश्न आहे हा, की तुम्ही सगळे टेक्नॉलॉजीज दाखवले, पण त्याचा कॉस्ट वरती काय इफेक्ट पडतो किंवा काय करतं? बरेच जणांचा हा प्रश्न आहे, की ठीक आहे टेक्नॉलॉजी घेतोय मी, पण मला त्याच्यावरती किती एक्स्ट्रा कॉस्ट लागणार आहे काय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली. मी तुम्हाला सांगतो, की म्हणजे आमचे जे चेअरमन आहेत, त्यांचे आभार मानतो, की पराग सरांनी ही टेक्नॉलॉजी जी वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी असं मिशन असतं, की जे लेटेस्ट आहे, जे चांगलं आहे आणि ज्याच्याने पेशंटचे आउटकम बदलणार आहेत, ते आपल्या संचिती हॉस्पिटलमध्ये पाहिजे. आणि सर्वप्रथम पुण्यामध्ये त्यांनी हे ओआम आणि अजून एकच मशीन आहे, कुठे दुसरीकडे आलेलीच नाहीये. ही ओआम आणि नॅव्हिगेशन मशीन त्यांनी आणून दिली. दुसरं आमच्या चेअरमनचं असं ध्येय आहे, की धिस टेक्नॉलॉजी शुड कम विथ अन अफोर्डेबल कॉस्ट. दिस टेक्नॉलॉजी शुड नॉट बी अ बर्डन टू पेशंट्स पॉकेट. म्हणजे पेशंटला ह्याचा अतिरिक्त भार पडला नाही पाहिजे. तर मी सांगू इच्छितो, की हार्डली 20 ते 25,000 रुपये एक्स्ट्रा या आपण ज्या जेन्युइन कन्व्हेन्शनल सर्जरीज करतो त्याच्यापेक्षा हा खर्च वाढतो. त्याच्या पलीकडे हा खर्च जास्ती वाढत नाही. लोकांना वाटतं, की लाखो रुपयामध्ये हा खर्च वाढणार आहे. मी म्हणतो नाही. हा खर्च काही फ्यू हजारांमध्ये आहे आणि अशी त्याच्यात काळजी घेतलेली आहे, की पेशंटचं जे ओव्हरऑल बिल ह्या टेक्नॉलॉजी वापरण्याच्या अगोदर जे व्हायचं, तसंच आणि त्याच्या एक थोडा बहुत जास्त बिल त्याच्यापेक्षा जास्ती होतं. पण ह्याचं फार भार पेशंटच्या खिशावर पडत नाही. हे काळजी आमच्या चेअरमननी जरूर घेतलेली आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना फार मोठे धन्यवाद देतो. माझ्या मते आपण जे आता सांगितलेलं आहे कॉस्ट बद्दल, तर ज्या पेशंटला त्रास होतो, तुम्ही ज्या केसेस दाखवलेल्या आहेत, है ना, ॲक्सिडेंट केस, एक ट्युमरची दाखवली, एक लहान मुलाला पाठीत बाक आहे आणि व्हर्सेस ही थोडीशी एक ॲडिशनल कॉस्ट जी पडतीये. तर माझ्या मते हे काहीच नाहीये. जर त्यांना पेन जर हा विचार केला तर, की जर त्यांचं आपण लाईफ कसं होणार पुढं? जर आपण ह्या सर्जरी इमॅजिन करा, जर सक्सेसफुल नाही झाली आणि परत दुसरी आणि तिसरी सर्जरी करायला लागली, तर आपल्याला ॲक्चुअल सर्जरीच्या तिप्पट कॉस्ट पुढे मोडायला लागते. तर त्याच्या समोर हे जे 10, 15, 20,000 रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतायत, मला वाटतं हे काहीच नाहीये त्याच्यासमोर. आजचा जो विषय होता आपला टेक्नॉलॉजी बद्दल, तर एक शेवटी जाता-जाता एक टेक होम मेसेज जर आपल्या प्रेक्षकांना दिला तर? जरूर. टेक होम मेसेज म्हणजे की मी काय म्हणतो, की तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज पडलीच नाही पाहिजे. प्रत्येकाने म्हणजे आता कोविडने आपल्याला एक फार मोठा धडा शिकवलाय, की कोण श्रीमंत माणूस आहे? ज्याच्या बँकेत करोडो रुपये पडले तो श्रीमंत नाहीये. जो सुदृढ आहे, ज्याचं शरीर निरोगी आहे, ज्याचे पाची इंद्रिय नीट काम करतायत आणि जो चालू शकतो, फिरू शकतो, आयुष्याचा उपभोग घेऊ शकतो,
जर गुलाबजामुन आवडते तर गुलाबजामुन खाऊ शकतो, हा श्रीमंत माणूस आहे. तर मी एक टेक होम मेसेज देतो की यू शुड इन्व्हेस्ट इन हेल्थ. आणि इन्व्हेस्ट इन हेल्थ म्हणजे पैसा इन्व्हेस्ट नाही करायचा, तर तुम्हाला तुमचं वेळ इन्व्हेस्ट करायचा आहे. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं रोज नित्यनियमाने 1 ते 1.5 तास व्यायाम, प्रॉपर आहार, ताणतणाव मुक्त जीवन आणि रेस्ट हे केलंच पाहिजे. हेल्थ इज वेल्थ हे जर कुणी ज्ञानी माणसाने सांगितलंय तर ते अतिशय बरोबर आहे. दुसरी गोष्ट, जर आपल्याला प्रॉब्लेम्स निर्माण झाले, ते ऍक्सिडेंट हो किंवा ट्युमर हो, इन्फेक्शन हो, आता ते आपल्या हातात नाहीये. कुठे स्पायनल कॉर्डवर नस दबाव झालेला आहे, बोन स्लिपेज झालाय, स्लिप डिस्क झाली आहे, तर त्याच्यावर उपचार आहे. काय होतं राहुल, की आपल्या भारतात सल्ला फुकट आहे. त्याच्यामुळे नातेवाईक, बाजूवाला हा सल्ला देणार, "अरे काही नको करू, आता चालतोय, उद्या चालणं बंद होईल." आणि त्या भीतीपोटी पेशंट्स ट्रीटमेंट करून घेत नाही. आणि जेव्हा एकदम चालणं बंद होतं, तेव्हा त्यांना डॉक्टरांची आठवण येते. आणि त्या परिस्थितीमध्ये ती केस बरीच हाताबाहेर गेलेली असते आणि सर्जरी करून पण पूर्ण रिकव्हरी होत नाही आणि सगळं खापर ऑपरेशनवर आणि डॉक्टरांच्या डोक्यावर फोडलं जातं. तर मी एक या ठिकाणी सांगू इच्छितो, की प्रॉब्लेम झालाय ना, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा. डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. आणि जर आपल्याला त्याला ट्रीटमेंट आहे, तर आज जसं मी तुम्हाला दाखवलं इतकी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट झाली आहे. फिजिशियन फील्डमध्ये, अॅनेस्थेसिया फील्डमध्ये, फिजिओथेरपी फील्डमध्ये, रिहॅबिलिटेशन फील्डमध्ये, की त्याचे म्हणजे बऱ्यापैकी चांगले रिझल्ट्स आहेत. तर जास्त उशीर न करता योग्य वेळेत ते उपचार करून घेणे आणि दुसरं जसं मी म्हटलं, तसं अनुभवी डॉक्टरांबरोबर तंत्रज्ञानाची जोड जर त्याला मिळाली, तर सोने पे सुहागा. तर त्याच्यासाठी मी जसं म्हटलं तसं मी आमचे चेअरमन डॉक्टर पराग संचेती यांचे परत एकदा धन्यवाद देतो, की ते टेक्नॉलॉजीमध्ये फोरफ्रंटवर असतात, की ओआम असो, नॅव्हिगेशन असो, न्यूरो मॉनिटरिंग असो, जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी स्पाईनसाठी आज उपलब्ध आहे, ती संचेती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. आणि त्याच्यामुळे मी कायम सांगतो, की त्याच्यामुळे जे रिझल्ट्स आहेत सर्जरीचे, दे आर मच बेटर. थँक यू. धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून या टेक्नॉलॉजी, रोबोटिक टेक्नॉलॉजी, नॅव्हिगेशन, ओआम याच्याबद्दल माहिती दिल्याबद्दल. आणि ही पण एक चांगलीच टेक्नॉलॉजी आहे ना, की घरी बसून तुम्ही घरी बसून लेक्चर देताय आणि आम्ही सगळे घरी बसून लेक्चर ऐकतोय. ही ऍब्सोल्युटली, पण टेक्नॉलॉजीच ऍब्सोल्युटली, आहे. ऍब्सोल्युटली. तर परत एकदा धन्यवाद सर. धन्यवाद. आम्ही रिक्वेस्ट करू पुढच्या वेळेस असाच एक कुठला तरी एक विषय घेऊन आपण प्रेक्षकांसमोर यावं. नक्की, नक्की, नक्की. धन्यवाद सगळे प्रेक्षक हो. स्टे धन्यवाद. ट्यून विथ संचेती हॉस्पिटल, फेसबुक आणि YouTube. स्टे सेफ.